सोहम नामाच्या ध्यानाने आत्मानुभवाने खेड्यापाड्यात जाऊनी बोध केला फुलाजीने सोहम नामाच्या ध्यानाने आत्मानुभवाने खेड्यापाड्यात जाऊनी बोध केला फुलाजीने अंधश्रद्धेचे भरमाचे त्याने उडविले शिर अंधश्रद्धेचे भरमाचे त्याने उडविले शिर किती होऊन बेजार झिजविले हे शरीर किती होऊन बेजार झिजविले हे शरीर होऊन बेजार झिजविले शरीर किती होऊन बेजार झिजविले शरीर. म्हणून बाबांनी तुम्हा आम्हाला कोणत्या मार्गातून जागा केलं तर सोहम नामाचा बोध केला स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी सांगितलं. आणि बाबाजींनी सर्वप्रथम हे करण्याच्या पहिले 12 वर्षे या मलंगी तीर्थक्षेत्रामध्ये ध्यान केलं आणि त्याच्यातून बाबाजींना आत्मानुभव झाला स्वतःची बाबाजींना ओळख झाली आणि म्हणून स्वतःची ओळख झालेली ही जगाला सांगितली पाहिजे. बाबा त्या ठिकाणी सुखी झाले म्हणून बाबाजींना तुम्हा आम्हाला सुखी करायचं होतं. आणि म्हणून बाबाजी तुमच्या आमच्या खेड्यापाड्यामध्ये कुठे वाहनाची व्यवस्था नसताना सुद्धा पायदल चालून त्यांनी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी जागा केलं. या ठिकाणी आलेल्या अनेक जे वरिष्ठ मंडळी आहेत वडीलधारी मंडळी आहेत त्यांना माहीत आहे. माझी माय या ठिकाणी बसलेले आहे. अहो त्यांना बाबाजीचं कार्य माहीत आहे. कारण ज्या ठिकाणी चालण्याला सरळ रस्ता नव्हता अशा भागामध्ये बाबा जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि म्हणून तुम्ही आम्ही कुठेतरी आज जागे झालो चांगल्या विचाराने आज चालायला लागलो. आणि म्हणून तुमचं आमचं आज कर्तव्य काय आहे आज तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर ते काहीच करायचं नाही आहे. फक्त तुम्ही आम्ही बाबाजीच्या विचाराप्रमाणे चालायचं आहे. बाबाजीच्या नावाला कलंक लागणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये वागायचं आहे. तरच तुम्ही आम्ही त्या बाबाजीच्या मार्गाने चालतोय असं त्याचा अर्थ होऊ शकतो. अन्यथा तुम्ही आम्ही चुकीचं जर वागत असेल बाबाच्या मार्गाच्या विरुद्ध जर तुम्ही आम्ही वागत असेल तुमच्या आमच्या जीवनातली कर्मकांड अजून सर संपत नसतील तर तुम्ही आम्ही अजून बाबाजीचे भक्त झालोच नाही. तुम्ही आम्ही बाबाजींनी सांगितलं की स्वस्वरूपाची ओळख करा. अरे तुमच्यामध्येच ईश्वर दडून आहे. त्याला ध्यान केल्यावर तो जागा होतो आणि तुम्हाला तो मार्गदर्शक जीवनामध्ये ठरतो. अशा प्रकारचं बाबाजीने ज्ञान दिलं असताना सुद्धा तुम्ही आम्ही आजही भटकत आहोत. तुम्हा आम्हाला अनेक देवदैवत अजूनही जगामध्ये दिसत आहेत. बाबाजींनी देहामध्ये त्या ठिकाणी सांगितला म्हणून इकडे तिकडे न भटकता तुम्ही आपल्या देहामध्ये पहा. ते सहज ध्यानाच्या मार्गातून तुम्हाला त्याचा शोध या ठिकाणी घेता येतो असं बाबाजींनी त्या ठिकाणी सांगितलं.